मंगलमूर्ति महाप्रभु श्री सहजानंद सुख रूप भक्ति धर्म सुत श्री हरि समरू सदा ययनूप। ओम श्री स्वामीनारायणाय नमो नमः। ओम श्री सरस्वत्यै नमो नमः। ओम श्री गुरुचरण कमलेभ्यो नमो नमः। दिव्य भक्तमाल कथेच्या माध्यमानं भक्तमाल ग्रंथामध्ये संत नाभादासजी यांनी 4 रस जे वर्णवले आहे त्याचं आपण वर्णन ऐकलं। सर्वात शेवटचा रस आहे शृंगार रस। शृंगार रस, शृंगार शब्द बोलताच आपल्या हृदयामध्ये एक प्रेम भाव उत्पन्न होत असतो। शृंगार रसचे उपासक अनेक भक्त झाले। परमात्माची अद्भुत रूप मोहिनी आणि परमात्माची सुंदरता, त्या सौंदर्याचे जे आशिक भक्त झाले आणि त्यांच्या हृदयामधून जे काव्य कविता निघाल्या त्याला आपण शृंगार रसची कविता म्हणू शकतो। ज्या कीर्तनामध्ये मात्र आणि मात्र आपल्याला प्रेम तत्वाची अनुभूती होते। भगवंताची सुंदरतेला मनामध्ये धारण करून आणि आपण जो शब्द प्रयोग करतो, सुंदर वर्षा ऋतूची वेळ आहे। प्रवर्षण पर्वतावर भगवान रामचंद्र महाप्रभू विराजमान आहे। झरमर 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 पाऊस पडत होता आणि त्या पावसामध्ये त्रिलोकपती परब्रह्म नारायण भगवान रामचंद्र प्रभूला मैया जानकीची आठवण आली आहे। लक्ष्मणचा हात पकडून आणि प्रभू म्हणतात, घन गरजत मन डरपत मोरा। हे लखन, माझी जानकी तर अत्यंत भिरू आहे। या मेघचा हा भयानक आवाज ऐकून आणि माझ्या जानकीची परिस्थिती आता कशी असेल मी कल्पना नाही करू शकत। जानकीचे हावभाव, जानकीची सुंदरता त्याला परमेश्वर हृदयामध्ये धारण करून आणि जानकीसाठी परमात्मा विलाप करतात। एक भगवान एक भक्त साठी इथे विलाप करत आहे। हनुमानजी महाराजला जेव्हा मुद्रिका दिली आणि भगवान राम संदेश ऐकवतात, माझा हा संदेश तुम्ही सीतेला सांगा। अद्भुत परमेश्वराचा प्रेम संदेश आहे। प्रेम तत्व कर मम अरु तोरा, जानत प्रिया एक मन मोरा।
प्रेम तत्व तव मम अरुतोरा जानत प्रिया एक मन मोरा सो मन सदा रहत तो ही पाही जानु प्रीति रस इतने ही माही जानु प्रीति रस इतने ही माही तत्व प्रेम कर मम अरुतोरा। हे जानकी, माझं आणि तुझं, आपल्या दोघांचं जे मन आहे ती एक आहे. मलाच कळतं मी तुला किती प्रेम करतो. हे जानकी, माझं मन तर तुझ्याजवळ आहे. सो मन सदा रहत तो ही पाही. हे जानकी, 24 तास माझ्या मनामध्ये, माझ्या मनाच्या अगोचर एक कोपऱ्यामध्ये जानकी तुम्ही विराजमान आहे. माझ्या मनावर माझा स्वतःचा काबू नाही. आणि हेच परिस्थिती लंका नगरीमध्ये अशोक वाटिकेत बसलेल्या मैया जानकीच्या हृदयाची आहे. राम ही चितव भाव जेहि सिया सो स्नेह सुखो नहीं कथनिया. हे चोपाई जनक महाराजाच्या पुष्पवाटिकेमध्ये राम आणि सीतेचं प्रथम मिलन झालं आणि त्यानंतर जानकी घरी गेल्या आणि जानकीच्या मनाची जे व्यथा आहे त्या व्यथेला चोपाईचं स्वरूप दिलं संत तुलसीबाबांनी. राम ही चितव भाव जेहि सिया सो स्नेह सुख नहीं कथनिया. उर अनुभवती न कही सक को उर अनुभवती न कह सक को. कवन प्रकार कहे कवि को कवन प्रकार कहे कवि को. रामचं चिंतन करता करता मैया जानकीला नाही भूक लागत होती, मैया जानकीला नाही झोप येत होती. दिन नहीं चैन मोहे रैन नहीं निद्रा मोहे. सद्गुरु प्रेमानंद स्वामी स्वतःच्या पदामध्ये भक्तच्या ह्या मनाची परिस्थितीचं वर्णन करतात. दिन नहीं चैन मोहे रैन नहीं निद्रा मोहे. नाही दिवसा हृदयाला चैन आणि नाही रात्रीला डोळ्यामध्ये निद्रा, अशी परिस्थिती प्रेमीची होते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या प्रेमीच्या हृदयामधून मनामधून जो शब्द निघतो त्या प्रत्येक शब्दामध्ये शृंगार रस आहे. भगवंताची सुंदर मुखाकृती, भगवंताची अद्भुत दिव्य सुंदरता त्याला याद करून आणि भक्त कवी यांनी अद्भुत पदरचना केली. जो जीवात्मा या सुंदरतेचा आशिक आहे, जो जीवात्मा या सुंदरतेचा आशिक आहे, तो जीवात्मा त्या पदाचं वर्णन ऐकून सुद्धा पुलकित होतो, रोमांचित गात्र होत असतो. आपल्या मराठीमध्ये एक सुंदर कीर्तन आहे. कृष्णा तुझे मुख चंद्र पाहू दे, कृष्णा तुझे मुख चंद्र पाहू दे. त्यानंतर एक सुंदर पद आहे, नाव विसरला मी. रूप पाहता लोचनी
सुख झाले वो साजणी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी। माझा विठ्ठल बरवा, माझा माधव बरवा। अद्भुत परमेश्वराची रूप मोहिनी पाहून, विठोबाची रूप मोहिनी पाहून आणि संतच्या हृदयामधून जे शब्द निघाले याला म्हणता आपण शृंगार काव्य। स्वामीनारायण संप्रदाय हा शृंगार रसचा रसिक संप्रदाय आहे। या संप्रदायामध्ये लाखोच्या संख्येनं कीर्तनं आहे आणि त्यामध्ये कमीत कमी 80,000 पद असे असतील। या पदांमध्ये संतांनी परमेश्वराच्या अद्भुत शृंगाराचं आणि रूपाचं वर्णन केलं आहे। आज पण या विश्वामध्ये जेवढे पण स्वामीनारायण मंदिर आहे, प्रत्येक स्वामीनारायण मंदिरामध्ये रोज संध्याकाळी आरती संपल्यानंतर अद्भुत राधिकाष्टकचं गान होतं आणि त्या राधिकाष्टकामध्ये भगवान कृष्ण आणि मैया राधिका यांच्या रूप मोहिनीचं वर्णन आहे। नवीन जीमोत समान वर्णम, रत्नोल्लसत्कुंडल शोभिकर्णम, महाकिरीटाग्रमयूरपर्णम, श्रीराधिका कृष्णमहं नमामि। आणि त्यामध्येच एक सुंदर श्लोक राधा आणि कृष्णाची लीलेचा पण वर्णवला आहे। वृंदावने प्रीततया वसंतम, निजाश्रितानां पद उद्धरन्तम, गोगोपगोपीरभिनन्दयन्तम, श्रीराधिका कृष्णमहं नमामि। परमेश्वराची अद्भुत रूप मोहिनीचं वर्णन करता संत राधा आणि कृष्णाला प्रणाम करतात। हा जो शृंगार रसचा भाव आहे, परमेश्वराची रूप मोहिनी पाहून आणि जे भक्त भगवंताशी जुडले आहे, काही भक्त असे असतात जे मात्र भगवंताचं ऐश्वर्य पाहून आणि परमेश्वराला प्रेम करतात। काही भक्त परमेश्वराची कारुण्यता पाहून आणि परमेश्वराला प्रेम करतात, तर काही भक्त असे पण रसिक असतात जे परमेश्वराची अद्भुत रूप मोहिनी पाहून मंत्रमुग्ध होऊन आणि भगवंताला प्रेम करतात। तर असे जे रसिक भक्त आहे, त्या रसिक भक्तांच्या हृदयाचा जो आवाज आहे त्यालाच आपण शृंगार रस म्हणतो। आणि अशा शृंगार रसचं अवलंबन घेऊन आणि ज्या भक्तांनी भगवंताची उपासना केली किंवा भक्ती केली, अशा अनेक भक्तांचे दिव्य चरित्र संत नाभादास यांनी या भक्तमाल ग्रंथामध्ये वर्णवलं आहे। संत नाभाजीला रसिक शिरोमणी जे संत होते ते सर्वच नाभाजीला आली म्हणून संबोधन करत, आणि आलीचा अर्थ आहे सखी। ज्याप्रमाणे एक स्त्री स्वतःच्या प्रियतमला प्रेम करते, बस त्याचप्रमाणे संत नाभाजी सुद्धा भगवान रामचंद्र महाप्रभूला प्रेम करत, एक सखीचा भाव ठेवून। स्वामीनारायण संप्रदायामध्ये सद्गुरू ब्रह्मानंद स्वामी सखा भाव ठेवून आणि भगवंताची उपासना करत, तर सद्गुरू मुक्तानंद स्वामी, सद्गुरू प्रेमानंद स्वामी या संतांनी सखी भाव ठेवून आणि भगवंताची आराधना उपासना केली। चला आपण भक्तमाल ग्रंथामध्ये प्रवेश करू। त्याआधी या ग्रंथाचे निर्माण करता संत नाभाजी
त्यांच्या जीवनचरित्राकडे आपण एक नजर टाकूया. कशा महान व्यक्तीनं किंवा कशा महान आत्म्यानं या सुंदर आणि दिव्य ग्रंथाचं निर्माण केलं. नाव आहे नारायणदास, परंतु नाभादास किंवा नाभाजी अशा नावानं ते ह्या पृथ्वीलोकावर प्रचलित आणि प्रसिद्ध झाले. हे प्रेम वृक्ष श्री अग्रदेव, अग्रदेव हे नाभाजीचे गुरु आहे. हे प्रेम वृक्ष श्री अग्रदेव, तिनको यह नाभाया भाए, किन्हीं जब इनने भक्त माल, तब फैली भक्ति की आभा है. नाभा नाव कशावरून पडलं? आध्यात्मिक मार्गामध्ये काही काही गुरु असे असतात जे शिष्याच्या मनामध्ये काय विचार सुरू आहे ते त्यांना कळत असतं. परंतु इथे एक विचित्रता आहे. अग्रदेवजी महाराज हे गुरु आहे आणि नारायणदास हे शिष्य आहे. परंतु नारायणदास एवढे समर्थ झाले, एवढी साधू संतांची कृपा उतरली की नारायणदास स्वतःच्या गुरुच्या मनाला वाचू शकत होते. गुरुच्या मनामध्ये काय विचार सुरू आहे ते त्यांना कळत होतं. अशी उच्च स्थिती संत नारायणदासला प्राप्त झाली. सुंदर प्रसंग आहे. मंगलयादि विचारिरह वस्तु न औरयनूप. या ग्रंथाची प्रेरणा, या ग्रंथ रचनेची प्रेरणा संत अग्रदेव यांनी नाभाजीला केली आहे. मंगलयादि विचारिरह वस्तु न औरयनूप, हरिजन को यश गावते, हरिजन मंगल रूप. हरिजन ते यश गावते, हरिजन मंगल रूप. या जगामध्ये जे मंगल तत्व आहे त्या सर्वात मोठ्यात मोठं मंगल तत्व जर काही आहे तर ते आहे भगवंताचे एकांतिक उपासक भक्त. सर्व साधू संतांनी निर्णय केला आहे. सब संतन निर्णय कियो, श्रुति पुराण इतिहास, भजवे को दोई सुघर, हरि कहे हरिदास. संत अग्रदेव यांनी आज्ञा दिली आहे, बेटे नारायणदास, तुझ्यावर साधू संतांची मोठी कृपा आहे आणि त्या ऋणामधून मुक्त होण्यासाठी तुम्ही साधू संतांचे जे दिव्य चरित्र आहे त्याचं लेखन करा. अग्रदेव आज्ञादयी, भक्त नको यश गाऊ, भवसागर के तरन को, नाही न और उपाऊ. भवसागर के तरन को, नाही न और उपाऊ. हे नारायणदास, मी आज्ञा देतो, भक्तन को यश गाऊ. भगवंताचे जे भक्त झाले, कोणत्याही भगवंताचे असो, ते कोणत्याही संप्रदायाचे असो, परंतु प्रत्येक भक्ताचा यश समाजामध्ये घरी घरी पोहोचेल असा तुम्ही प्रयत्न करा. कारण या घोर कळीकाळामध्ये भगवत भक्तांचे चरित्र हे एकमात्र संसार सागर पार करण्यासाठी नौकेचं काम करतील. संसार सागर तरण्यासाठी याच्यापेक्षा श्रेष्ठ उपाय नाही. आणि तेव्हा नारायणदास
गुरुला हात जोडून आणि प्रार्थना करतात, गुरुदेव मी राम, कृष्ण, नृसिंह, वामन या सर्वांचे यश लिहू शकतो, कीर्ती लिहू शकतो, परंतु संत आणि भक्तांचे चरित्र तर अत्यंत अगाध आहे. माझी सामर्थ्य पण नाही आणि माझी शक्ती पण नाही. कारण गुरुदेव या जगामध्ये मोठ्यात मोठं तत्व, भगवंतापेक्षा पण मोठं तत्व जर काही आहे तर ते आहे भक्त. एक सुंदर दोहा आहे, पृथ्वी कहे मैं सबसे बड़ी. एक बार पृथ्वीला अहंकार आला आहे. कोई कह यवनी बड़ी तासु दुनो समुद्र पुनी. पृथ्वी कहे मैं सबसे बड़ी तो शेष के सिर पे क्यों खड़ी. पृथ्वीला अभिमान आला आहे, अहो मी सर्वात मोठी, माझ्यापेक्षा कोणी मोठं नाही. आणि तेव्हा पृथ्वीला जवाब दिला नाही, तुझ्यापेक्षा पण मोठे भगवान शेष आहे, ज्यांनी मस्तकावर तुला धारण केलं आहे. तर शेष नारायणाला अहंकार आला. शेष कहे मैं सबसे बड़ा तो शंकर के गले में क्यों पड़ा. शंकर कहे मैं सबसे बड़ा तो कैलाश पर्वत पर क्यों पड़ा. कैलाश कहे मैं सबसे बड़ा रावण के हाथों से क्यों खलबला. रावण कहे मैं सबसे बड़ा राम के हाथों से क्यों मरा. शेषला जवाब दिला संतांनी नाही, तुझ्यापेक्षा पण मोठे तर भगवान शिव आहे, ज्यांनी स्वतःच्या गळ्यामध्ये माळा म्हणून तुला धारण केला आहे. भगवान शिवनं डोकं उच्च केलं, हो या जगामध्ये मी मोठा आहे सर्वात. संत म्हणाले नाही महाराज, तुमच्यापेक्षा पण मोठा कैलास आहे, कारण कैलास पर्वत तुम्हाला धारण करतो. तर कैलासला अभिमान आणि अहंकार आला, मी मोठा आहे. एक संतनं जवाब दिला नाही, तुझ्यापेक्षा रावण मोठा आहे, कारण एक हात टाकून आणि एकच हातावर रावणानं कैलास पर्वत उचकला होता. रावणाला गर्व झाला आहे, मी मोठा आहे. रावण कहे मैं सबसे बड़ा तो राम के हाथों से क्यों मरा. राम कहे मैं सबसे बड़ा तो भक्त हृदय में क्यों पड़ा. राम कहे मैं सबसे बड़ा तो भक्त हृदय में क्यों पड़ा. संत तुलसी रामचरित मानस मध्ये लिहिता, भक्त भगवान पेक्षा पण पुढे आहे. राम से अधिक राम कर दासा. राम पेक्षा पण रामचा जो दास आहे तो अति समर्थ आहे आणि अति शक्तिशाली आहे. एक वेळा सरस्वती नदीच्या किनारी ऋषीगण एकत्रित झाले आहे यज्ञासाठी. विचार विमर्श चालू आहे. या जगामध्ये त्रिदेव श्रेष्ठ आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. पण यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण. श्रीमद भागवत दशम स्कंधामध्ये एक कथा आहे. ऋषी महात्मांनी विचार केला आपण परीक्षा घेऊ. तर परीक्षासाठी महर्षी भृगूला तयार केला आहे. महाराज तुम्ही समर्थ आहे, तुम्ही परीक्षा घेऊ शकता. भृगू महाराज निघाले, सर्वात आधी ब्रह्मलोकामध्ये आले आहे. सुंदर ब्रह्मलोकामध्ये सभा बसली होती. ब्रह्माजी आसनावर विराजमान आहे. संत भृगू तिथे गेले, नाही वंदना केली, नाही प्रणाम केले,
बाजूलाच ब्रह्माजीच्या जवळ एक सिंहासन खाली आहे. त्या सिंहासनावर येऊन आणि भृगु महाराज बसले आहे. ब्रह्माजीला अत्यंत क्रोध आला आहे. अहो, याच्यामध्ये विवेकच नाही. ब्रह्मलोकामध्ये आला, मोठे मोठे देव मला वंदन करता, प्रणाम करता, आणि हा मला नमस्कार न करता माझ्या शेजारीच येऊन बसला आहे. उद्दंड आहे हा. सेवकला आदेश दिला, याला धक्का मारा आणि ब्रह्मलोकामधून बाहेर करा. भृगु ऋषीला धक्के मारून आणि ब्रह्मलोकामधून बाहेर काढलं. भृगु महाराज गेले कैलासामध्ये. शिव तर आनंदित झाले आहे, समोर आले आहे दरवाजापर्यंत. हो, भगवत भक्त आले, भगवत भक्त आले, भगवत भक्त आले. आलिंगन घेण्याची तयारी आहे शिवची, परंतु भृगु म्हणाले नाही, तुम्ही तर तामसी प्रकृतीचे आहे महाराज, तुम्ही तर क्रोधी आहे, तुम्ही कुमार्गी आहे, असं म्हणून आणि भृगु महाराज दूर सरकले. भगवान शिवला क्रोध चढला आहे. मी एवढ्या प्रेमानं याला आलिंगन देण्यासाठी समोर आलो आणि हा मला कुमार्गी म्हणतो. भगवान शिवनं त्रिशूळ घेतलं, आताच भृगूचा वध करतो. पार्वती मैया आल्या. पार्वती मैयानं भगवान शिवला शांत केला आहे. तिथून निघालेले भृगु महाराज वैकुंठ मध्ये आले आहे. क्षीरसागरमध्ये भगवान नारायण शयनाधीन आहे, निद्राधीन आहे. तिथे येऊन आणि एक जोरच्या चरणचा प्रहार भगवान नारायणच्या छातीवर केला आहे. भगवान नारायण जागृत झाले. समोर भृगु ऋषीला पाहिलं. भगवान म्हणता, हे ब्रह्मन, स्वागत है, स्वागत है. लक्ष्मीजी आसन द्या. भृगु महाराज आसनवर विराजमान व्हा. भृगु ऋषीला बसवलं. एवढंच नाही, भगवान खाल बसले. भृगु ऋषीचे चरण हातामध्ये घेऊन आणि परमेश्वरानं प्रश्न केला, महाराज, माझी छाती अत्यंत कठोर आहे आणि माझ्या कठोर छातीवर तुम्ही चरणचा प्रहार केला. तुमच्या चरणला, तुमच्या कोमळ चरणारविंदला काही इजा तर नाही झाली ना? भृगु महाराजनं भगवान विष्णूला प्रणाम केले. भृगु महाराज सरस्वती नदीच्या किनारे जिथे संत समाज बसला आहे तिथे येऊन आणि निर्णय घोषित करता, त्रिदेवमध्ये सर्वात श्रेष्ठ भगवान नारायण आहे. त्रिदेव श्रेष्ठच आहे, परंतु तीन देवांमध्ये सहनशीलतामध्ये आणि भक्त प्रेममध्ये भगवान नारायण हे सर्वश्रेष्ठ आहे. भक्त एवढा महान आहे, भगवंताच्या छातीवर तो लाथ मारू शकतो आणि भक्ताच्या चरणचा प्रहार भगवान सहन सुद्धा करतो. राम ते अधिक राम कर दासा. नारायणदास गुरुला म्हणाले, गुरुदेव, कठीण आहे, भक्तांचे चरित्र अत्यंत कठीण आहे. आणि तेव्हा गुरुदेव म्हणाले की बेटे, कठीण है इसलिए, म्हणूनच ते भवसागर तरण्याची नाव आहे, नौका आहे. भक्तन को यश गाऊ. आणि नाभाजी ऐकून घ्या, याच्याशिवाय इतर मार्ग नाही भवसागर तरण्यासाठी. भगवत भक्तांच्या चरित्राचा आश्रय झाला. जर भगवत भक्तांचे दिव्य चरित्र ऐकले तर आपल्याला कळतं की आपण कशी भक्ती करतो आहे आणि आपल्याला कशी भक्तीची आवश्यकता आहे. कोणत्या प्रकारच्या भक्तीनं भगवान प्रसन्न होतो हे आपल्याला भक्तमाळमध्ये वर्णित भक्त चरित्रच्या माध्यमानं आपल्याला कळतं. आपण पुढे कथेत ऐकू. संत नारायणदास मधून नाभादास नाव कसं त्यांना मिळालं हे आपण पुढच्या कथेत ऐकू. भगवंताच्या जयघोषसह सध्या कथेला विराम.
સ્વામિનારાયણ ભગવાનની જય, લક્ષ્મીનારાયણ દેવની જય, વિઘ્ન વિનાયક દેવની જય, કષ્ટભંજન દેવની જય, સદગુરુ દેવની જય, 500 પરમહંસની જય, ભારત માત કી જય, નર્મદે માત કી જય.